तर ठरल्याप्रमाणे आत्मावालिकमध्ये 21 एप्रिलपासून बालसंस्कार शिबिराचा शुभारंभ होतोय। याच पार्श्वभूमीवर पालक आणि मुलांना शिबिरासाठी दाखल करण्यास मोठ्या संख्येने पालक उपस्थित झाल्याचं आपण पाहतोय। खरं तर उन्हाळा सुट्टी लागल्यानंतर मुलांचा वेळ घरात किंवा परिसरात बागडण्यात जातो, त्यामुळे शिबिरात प्रवेशित चिमुकले आता विविध क्षेत्रातील कौशल्य आत्मावालिकमध्ये प्राप्त करणार आहेत। याच अनुषंगाने संकुल व्यवस्थापनाने जय्यत तयारी केली असून पालक आणि विद्यार्थी याचा आनंद घेत आहेत। जसे की जलतरणसाठी कॉस्ट्यूम विक्री सुरू आहे। ऑन दी स्पॉट काही पालक शिबिरासाठी ॲडमिशन घेत आहेत, त्यासाठी स्वतंत्र काउंटर देखील सुरू करण्यात आलंय। अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व पालकांसाठी रितसर पद्धतीने एंट्री करून घेण्यात येत आहे। आलेले पालक कॅम्पस पाहणीनंतर शाळेमध्ये देखील आपल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश करून देत आहेत। सर्व महिला क्रीडा प्रशिक्षिका सर्व महिला पालकांना माहिती देऊन सर्व कॅम्पस दाखवत आहेत। येणाऱ्या 100% पालकांना पिण्यासाठी थंड पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे। यावेळी प्रवेशादरम्यान सर्व पालकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया दिसून येत असून वसतिगृह विभागातील सर्व कर्मचारी अतिशय सुंदर पद्धतीने पालकांना मार्गदर्शन करत आहेत। तर अशा पद्धतीने शिबिराचे विद्यार्थी दाखल होत असून एक महत्त्वाची गोष्ट आपण सांगू इच्छितो, अद्यापही काही जागा शिल्लक आहे। आपणास आपल्या पाल्याचं ॲडमिशन घ्यायचं असल्यास घेऊ शकता। अधिक माहितीसाठी आपण सोबत दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता। शिबिरार्थी पालकांना हॉस्पिटल योजनेची माहिती देताना आरोग्य व्यवस्थापन माहिती केंद्र देखील सुरू करण्यात आलंय। आणि हो, आत्मावालिक न्यूजवरून शिबिराचे दररोज अपडेट विद्यार्थ्यांचे देण्यात येणार आहे, त्यामुळे पालकांनी आवर्जून आत्मावालिक न्यूज चॅनलच्या बातम्या पाहाव्यात। वेळेत शिबिरासाठी दाखल झालेल्या सर्व चिमुकल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी अभिनंदन केलं आहे आणि शिबिर कालावधीसाठी विविध कौशल्य शिकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। आत्मावालिक न्यूजसाठी संपादक सागर हिरे, कोकम ठाण।